नाशिकच्या नांदगाव तालुक्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. पहिल्याच पावसात नदी नाले तुडुंब भरले. संगमनेर तालुक्यासह परिसरात पावसाची जोरदार हजेरी. काही नागरिकांच्या घरात शिरलं पाणी. मात्र पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या बळीराजाला दिलासा. सोलापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाचा बागायतदार शेतकऱ्यांना फटका. मोहोळ तालुक्यातील टरबूज, डाळिंब आणि केळीचं लाखो रुपयांचं नुकसान. नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अवघा 18% पाणीसाठा. पावसानं हजेरी न लावल्यास पाणी कपातीचं संकट. काँग्रेसचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला. राज्यातील दुष्काळ, पीक पाणी कायदा सुव्यवस्था या मुद्द्यांसंदर्भात भेट. उद्धव ठाकरेंनी बुधवारी बोलावली 288 विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे संपर्क प्रमुखांशी साधणार संवाद. नवनिर्वाचित खासदार शोभा बच्छाव आणि बळवंत वानखेडेंनी मातोश्रीवर घेतली उद्धव ठाकरेंची भेट. माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि काँग्रेस पदाधिकारी सुद्धा उपस्थित. महाराष्ट्र भाजपची 14 जूनला दुपारी महत्वाची बैठक. फडणवीस, बावनकुळे, शेलारांच्या नेतृत्वात होणाऱ्या बैठकीकडे विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता. चंद्राबाबू नायडूंच्या शपथविधीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निमंत्रण. उद्या आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी चंद्राबाबू घेणार शपथ. मंत्रिमंडळ विस्तारात घटक पक्षांनाही स्थान द्या, अन्यथा नाराजीची भावना पसरेल. सदाभाऊ खोतांचा सूचक इशारा. आयाराम गयारामांच्या लाड पुरवण्यावर निर्बंध आणा, भाजपला सल्ला. शिक्षक आमदार किशोर दराडेंच्या दादागिरीचा व्हिडिओ व्हायरल. पोलीस अधिकाऱ्यांनाही दादागिरी केल्याची बाब उघड. लालबागच्या राजाचं श्री गणेश मुहूर्त पूजन, पाद्यपूजन संपन्न. मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे आणि मूर्तिकार रत्नाकर कांबळींच्या हस्ते पूजन.